कोकम सरबत आहे. कोकम सरबत कितीला आहे हा? हे कोकम आगळ आहे, सोलकडीला, जेवणाला, फिशला वगैरे वापरतात हे. आणि ते काय हे आहे? कोकम सरबत आहे. सरबत आहे ना हो. हे कितीला? हे 115 रुपये अर्धा लिटरचं तर आहे. पाण्यात एका टाकायचं. ग्लासात एवढं घ्यायचं आणि पाणी, मीठ, जिरं, साखर सगळं आहे सगळं. त्यामध्ये. काही काही नको वापरायला. तिळकुट आहे, लसूण चटणी आहे. कशी तिळकुट लसूण चटणी? 50 रुपये पॅकेट आहे. कोणता पण 50? हो 50 रुपये कोणतंही. आणि लोणची सुद्धा दिसते हो मला. कोकणातली आहे, कणकवलीची असतात लोणची. ही हो. तसंच हे आपल्याकडे थालीपीठ आहे, आंबोळी पीठ, हे सगळं कोकणातलं. हो वडापीठ, घावण पीठ, हे सगळं कोकणातलंच असतं. भाजणी पीठ. भाजणी पीठ आहे बघा. आणि हे कसलं आहे? हे चण्याचं पीठ आहे, भजीसाठी खास वापरतात. भाजीसाठी. वाव. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, दादर हे खरेदीचं माहेरघर आहे आणि दादरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला काही हवं असू दे तुम्हाला दादरमध्ये हे मिळणारच आहे. सो कोकणी बाजार आहे आपल्या दादरमध्ये. एक छोटंसं मालवणी स्टॉल लागतो इथे आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी कोकणातल्या इथे पाहायला मिळतात. सो आज हे स्टॉल मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. साळवी काकांचा स्टॉल आणि खूप जुनं स्टॉल आहे हे. गेले अनेक वर्ष मी सुद्धा हे स्टॉल बघते. म्हटलं की आज तुम्हाला सुद्धा हे शेअर करूया. मला माहिती आहे आपल्या भरपूर सखी इथे येऊन शॉपिंगसुद्धा करत असतील, पण आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे छोटंसं स्टॉल दादरमध्ये दडलेलं. सो आज मी चालले साळवी काकांच्या स्टॉलवर. पण तुम्हाला साळवी काकांच्या स्टॉलवर यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे? तर दादर वेस्टला तुम्हाला यायचं आहे, NC केळकर रोडला यायचं आहे. म्हणजे पानेरीच्या गल्लीतून सरळ नक्षत्र मॉलच्या इथून आलात की तुम्हाला पानेरीच्या लेनमधून सरळ यायचं आहे पंच डेपोच्या साईडला. आणि पंच डेपोच्या अलीकडे जी गल्ली आतमध्ये लागते, जिथे पूजा कलेक्शन नऊवारी साडी शिवली जाते, त्या गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे. गल्लीच्या इथे आलात की मंजिरी मॅचिंगच्या अगदीच बाजूला एक छोटासा स्टॉल काकांचा असतो. खूप छोटासा स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवर तुम्हाला सगळे कोकणी मेवा पाहायला मिळतो, मालवणी पदार्थ सगळे पाहायला मिळतात. जाऊयात आणि बघूयात, चला या. तर आता आपण साळवी काकांच्या स्टॉलवर आलेलो आहोत. साळवी काका, मी पण कोकणातली आहे आणि मला गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याकडे व्हिडिओ बनवायचा होता. कोकणातले सगळे पदार्थ तुम्हाला इकडे पाहायला मिळतात आणि सगळे पदार्थ घरगुती आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल दादरमध्ये तर साळवी काकांच्या छोट्याशा स्टॉलवर व्हिजिट करा. साळवी काका गेले अनेक दिवसांपासून दादरमध्ये नाही गेल्या अनेक दिवसांपासून दादरमध्ये जे काही चित्र आहे, तुम्ही गेले अनेक वर्ष दादरमध्ये आहात, पण दादरमध्ये जे काही सध्या चित्र आहे की कोणालाही बसू देत नाहीयेत, फटका बसतोय तुम्हाला त्याचा? चांगलाच फटका बसलाय. 25% फक्त ना, 75% फटका बसलाय. एवढूचे आणि काही होत नाही. केवढा मोठा स्टॉल असायचा हो तुमच्या आधी? पहिला मोठा असायचा. तर जी आपली सर्वसामान्य पब्लिक आहे ती दादरला खरेदी करायला येते आणि दादरला खरेदी करायला येणारी सगळी पब्लिक आपली मराठमोळी पण असते आणि सगळेजण येतात कारण खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतं. पण आता तुम्हाला भरपूर स्टॉल बंद झाल्याचे इथे पाहायला मिळतात. त्यातल्याच हे भरपूर असे प्रकार आहेत की गाड्या आल्या की त्यांना बिचारांना उचलून इकडे तिकडे जावं लागतं. सो जे काही आहे त्यात नियमांमध्ये पण बसलं पाहिजे आणि सगळ्या सर्वसामान्यांसाठी सुद्धा, म्हणजे ज्यांना स्टॉल घेणं, जिथे लाखभर स्टॉलचं भाडं आहे ते घेणं पॉसिबल नाही आहे, त्यासाठी सरकारने सुद्धा एक नियम असा काढून, सरकारचं आणि यांचं सुद्धा एक काहीतरी मध्यस्थ काढून एक छान निर्णय देणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांच्या यांचं पोट हातावर असतं, तर त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे, बरोबर की नाही? तर माझी सरकारला सुद्धा विनंती आहे की तुम्ही एक मध्यस्थ काढून एक छान त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय काढा. सो आता आपण एक छान तुमचे सगळे प्रोडक्ट बघूया. स्टार्टिंग प्राइसला काय प्रोडक्ट आहेत आणि काय काय तुमच्याकडे मिळतं कोकणातले पदार्थ? सध्या ओले काजूचा सीझन आहे, ओले काजू माडे असतातच. वाव, खाऊ मी एक? ओके, नक्की, त्या प्रश्नच नाही. कोकम सरबत, कोकम आगळ, त्याला बर्फ का लावून ठेवला तुम्ही? ते ताजे राहण्यात उन्हाने सुकून जातील म्हणून. बर्फामुळे ते ताजे राहतात, नाही तर सुकल्या तर लोकांना जरा डाऊट येईल. बर्फाच्या खाली एकदम बघा ताजे दिसणार ते. आंबापोळी, फणसपोळी, माडेसळ कोकणातलं, खडखडे लाडू, खाजा. ओले काजू कसे आहेत? ओले काजू 120 रुपये 100 ग्राम आहेत. 120 रुपये? 100, 300 रुपये पाव किलो. तसंच कोकम सरबत आहे. कोकम सरबत कितीला आहे हा? हे कोकम आगळ आहे, सोलकडीला, जेवणाला, फिशला वगैरे वापरतात. हे त्याला कोकम आगळ म्हणतात. त्याला 120 रुपये अर्धा लिटरचं आहे. सावंतवाडीचं आहे. 120 रुपये अर्धा लिटरचं आहे. आणि ते काय? हे कोकम सरबत आहे. सरबत आहे ना हे कितीला? हे 115 रुपये अर्धा लिटरचं आहे. 115 रुपये अर्धा लिटर. ओमकार सावंतवाडी एकदम चांगल्यापैकी एकदम. पण म्हणजे मला सांगा हे काय करायचं? फक्त पाण्यात एका ग्लासात एवढं घ्यायचं आणि पाणी, मीठ, जिरं, साखर सगळं आहे त्यामध्ये. काही नको वापरायला. किती मस्त. आणि आता सध्या गरमीत कोकम सरबत पिणं किती इम्पॉर्टंट आहे. ही आंबापोळी आहे,
ही फणस पोळी आहे. कशी आंबा पोळी? आंबा पोळी 100 रुपये 100 ग्राम. घरातली साठवण आहेत सगळी? चांगली चांगली एकदम प्रश्नच नाही. घरगुती बनवते? घरगुती हो. तुम्ही स्वतः बनवता का? आमच्या गावात ते स्वतः बनवून तिथून आणतो आम्ही. ओके. आणि ही फणस पोळी ही कशी फणस पोळी आहे 100 रुपये 100 ग्राम आहे. 100 रुपयाला 100 ग्रॅम. मस्त. आणि ताजी दिसते. हो ताजीच आहे खूप ती. छान. स्वतः पण बघू शकतो शेवाचे लाडू हे आपल्या कोकणात याला खडखडे लाडू म्हणून आम्ही म्हणतो कोकणामध्ये. शेवाचे, शेंगदाणे, बुंदीचे असे असतात. पण भातामाडे सध्या शेवाचे आहेत. बुंदीचे आणि बुंदीचे नाही आहेत. नाही आत्ता संपलेले आहेत. असतात ते पण असतात ते तुमच्याकडे. पण कसे आहेत हे हे लाडू? पॅकेट 60 रुपये पॅकेट आहे. पॅकेट 60 रुपये. 60 रुपये. तो किती लाडू असतील याच्यात? 20 लाडू असतात. 20 लाडू असतात. वाव. मालवणी खाजा सुद्धा आहे काकांकडे आणि फ्रेश दिसतो एकदम चांगली- खाजा. हो. काय प्राइस आहे? हे 80 रुपये पाव किलोचं आहे. 80 रुपये पाव पाव किलो. किलोचं आहे. क्या बात आहे. तो 80 रुपये पाव किलो आहे. आणि काजू बघूया आपण. साल हे कसे काजू? 130 रुपये आहे. आणि हे छोटं पॅकेट? छोटं हे 65 रुपये. 65 रुपये. म्हणजे छोटं पण आहे. हो. आणि असं. आणि सालाचे कसे? हे 120 रुपये 100 ग्राम सालाचे. 100. मग मी एक फोडलेलं ठीक आहे. टेस्टर पॅक आपण खाऊन बघूया. कुठचा काजू आहे हा? वेगवेगळा? मालवणचा. हम्म. हे मार्केटमधले खारा पिस्ता आहे. तसं हे बघ हे गावठी पोहे असतात चहा बुडून खायचे कोकणातले. कसे हे? हे 90 रुपये अर्धा किलोचं आहे. 90 रुपये अर्धा. तसंच उकडा तांदूळ खास पेजेसाठी असतो हा. हा कसा? हे 80 रुपये अर्धा किलोचं आहे. 80 रुपये अर्धा किलो. अर्धा किलोचं. तर चिंच आहे, कोकम आहे. हा आगळ हे कोकम कसं? कोकम 180 रुपये 200 ग्रामचं एकदम चांगल्यापैकी. वाव. आणि चिंच? चिंच आहे. अलिबागची चिंच असते ही साफ केलेली असते जेवणात वापरायची. कितीला? हे 120 रुपये अर्धा किलो आहे. 120 रुपये अर्धा किलो. वाव. आणि हे तसं- काय मेथकूट आहे का? तिळकुट नाही आहे. तिळकुट आहे का? तिळकुट आहे, लसूण चटणी आहे. कशी तिळकुट लसूण? 50 रुपये पॅकेट आहे. कोणता पण 50? हो 50 रुपये कोणतंही. आणि लोणची सुद्धा दिसते हो मला. कोकणातली आहे. कणकवलीची असतात लोणची. ही हो मिक्स लोणची आहेत का? हे आंब्याचं आहे, मिरचीचं आहे. लिंबाचं सुद्धा आहे. लिंबाचं आता आहे पण आता त्याच्यात नाही आहे. गोड आंबा आहे, गोड लिंबू आहे. आणि हे हो मेन हो कुळथाचं पीठ आहे. कसं? कुळीच पीठ कुळीचा कितीला? पिठी बनवतं. हे 90 रुपये पाव किलोचं आहे. 90 रुपये पाव किलो. तसंच हे आपल्याकडे थालीपीठ आहे, आंबोळी पीठ, हे सगळं कोकणातलं हो वडा पीठ, घावण पीठ, हे सगळं कोकणातलंच असतं. भाजणी पीठ. भाजणी पीठ आहे बघा. आणि हे कसलं आहे? हे चण्याचं पीठ आहे, भजीसाठी खास वापरतात. भजीसाठी. वाव. घावण्याचं पीठ सुद्धा आहे. वा. सुकेळी आहे. पणसाची वसायची सुकेळी असतात ही काय करायची असते? खाण्यासाठी. नुसती खायची? नुसती खायची. पण सध्या फणसाचे घरे चालू झाले आहेत आता नवीन. हे बघा. तोचे फणसाचे गरे गरे. आहेत. फणसाचे गरे. हे कितीला आहे? हे 120 रुपये 100 ग्राम आहे आता. हां. नवीन आलेत म्हणून आता थोड्या दिवसांनी त्याचा रेट कमी होईल. बरं. आणि हे भाजलेले काजू आहेत का की खारे हे काजू? खारे आहेत. हे सालवाले भाजलेले असतात. हे कोकणातले हे कितीला खारे? खारे 150 रुपये 100 ग्राम येतात. आणि सालवाले तुकडा काजू तुकडा सुद्धा काजू आहे. आहे. तो याच बरोबर हे काहीतरी वेगळं हे बघा. दिसतंय. ह्या ताकाचा मसाला आहे. ताकामध्ये बुंदी रायता, फ्रूट सॅलेड, दही वडा याच्यामध्ये वापरण्यासाठी. हे त्याचं घरगुती पाचक आहे. आलं लिंबूचा रस आहे आणि हे? डायजेस्टसाठी. हे केशर वेलची सिरप आहे गोड पदार्थासाठी. आणि आंबावडी दाखवा ना. कशी ही? ह्याच्यातले 20 रुपयाचे 4 पीस विकतो आम्ही. तो हे सगळं तुमच्याकडे मिळतं है ना? अजून भरपूर काही मिळतं काही याच्यामुळे लावता येत नाही मुळे नाही काही लावत. वस्तू नाही आहेत. बरोबर. भाजणी चकली असते. अच्छा हा आपण हे पण बघू हो शकतो. घरगुती आहे. भाजणी हे काय आहे? चकली ओल्या नारळाची करंजी कोकणातली. वाव. ओला नारळाची करंजी करंजी. सुद्धा मिळते आणि ही 12 महिने मिळते. 12 महिने मिळते. तुमच्याकडे खूप छान प्रोडक्ट काकांकडे मिळतात. स्टॉल जरी छोटा असला तुम्हाला क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज खूप छान क्वालिटीचे तुम्हाला सगळे कोकणातले पदार्थ पाहायला मिळतात इथे. तुम्ही सुद्धा कोकणातले पदार्थ खरेदी करण्यासाठी दादरमध्ये फिरत असाल तर नक्की इथे या आणि आपल्या साळवी काकांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.